सणासुदीला चित्रपटगृहात जाऊन कोण चित्रपट पाहणार असा प्रश्न कधीतरी मनात नक्कीच येतो. कारण वर्षातून दिवाळी, गणपती अशा सणांना घरातील नातेवाईकांना भेटण्याची खरं तर संधी मिळते. त्यामुळे गप्पांमध्ये कसा दिवस निघून जातो ते कळत नाही. पण यंदाची दिवाळी ही नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणण्याचं काम खऱ्या अर्थाने रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन या चित्रपटाने केलंय. 1 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 43 कोटी कमावले. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अवघ्या 3 दिवसात या चित्रपटाने 121 कोटींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात हा नेमकी चित्रपट आहे तरी कसा आणि हा चित्रपट का पाहायला हवा. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTB आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे सानिका. सिंघम अगेन या चित्रपटाची कथा ही पॅरलली रामायणातील कथेनुसार सुरू आहे असं दाखवलंय. तर सुरुवात होते सूर्यवंशी या चित्रपटाच्या शेवटापासून, जिथे दहशतवादी उमर हाफिज अर्थात अभिनेत्री जॅकी श्रॉफ आपल्या दोन्ही मुलांना गमावतात आणि त्यामुळे त्यांचा संताप वाढतो आणि सिंघमशी त्याचं असलेलं गणित हे अधिकच वाकडं होतं. तर दुसरीकडे सिंघमची ट्रान्सफर थेट काश्मीरमध्ये झालेली दाखवली आणि एक असा प्रसंग येतो जिथे सिंघमला मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि चक्क जो व्यक्ती त्याला मारण्याचा कट रचतो ती व्यक्ती म्हणजे उमर हाफिज असते आणि सिंघम त्यांना ताब्यातही घेते. अर्थात यावेळी काश्मीरमधील युवा पिढी सिंघमच्या दिशेने चालत येताना दिसते आणि एक तरुण मुलगा आता काश्मीरची युवा पिढी बदलली आहे असं म्हणते आणि दहशतवादाविरोधात आम्हीही पोलिसांच्या आणि देशाच्या सोबत आहोत असा सिग्निफिकन्स तो मुलगा इथे देतो. उमरला ताब्यात घेतल्यानंतर चित्रपटाची खरी कथा सुरू होते. चित्रपटात करीना कपूर जिने अवनी ही भूमिका साकारली आहे ती जगभरात रामायणाची कथा डिजिटली आधुनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच असते आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग ती खरं तर करताना दिसते. पण तिचा मुलगा हा आजच्या पिढीचा असल्यामुळे रामायण कसं घडलं, नेमकं काय झालं हे त्याच्यासोबतच मास ऑडियन्स पर्यंत कसं पोहोचेल त्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा अवनी या रामायणातून आणि त्याच्या प्रयोगातून साध्य करत असते. दुसरीकडे रावण रूपी खलनायक अर्थात अर्जुन कपूर हा अवनीचं अपहरण करतो आणि त्यानंतर रामरूपी सिंघम, लक्ष्मण रूपी इन्स्पेक्टर सत्या अर्थात टायगर श्रॉफ, हनुमान रूपी सिंबा अर्थात रणवीर सिंग, जटायू रूपी इन्स्पेक्टर दया आणि जटायूचे मोठे बंधू गरुड रूपात अक्षय कुमार दाखवले आहे. शिवाय वानर सेनेचं प्रतिनिधित्व करणारी तमाम रॉ एजंट्स, पोलीस हे देखील दाखवलेत. शिवाय या चित्रपटातून लेडी सिंघम म्हणजे दीपिका पडुकोनला इंट्रोड्यूस केलंय. तिचं नेमकं रामायणातील खरं तर कोणतं पात्र होतंय जरा समजणं अवघड गेलं, पण रावणाच्या कचाट्यातून सीता मातेला प्रभू श्रीरामाने कसं सोडवलं आणि अहंकारापायी त्याचा कसा मृत्यू झाला हे सारं काही 21व्या शतकातील दहशतवाद संपवण्यासाठी भारत देश करत असलेली सातत्याचे प्रयत्न या माध्यमातून खरं तर दाखवण्यात आलाय. मागे मी एक व्हिडिओ केला होता की ज्यात मी रोहित शेट्टीचे चित्रपटाचे सिक्वेल्स का चालतात त्याची माहिती दिली होती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, ती पहा. तर सिक्वेल्सचा हिंदी चित्रपट सृष्टीतील बादशाह अशी ओळख नक्कीच रोहित शेट्टीची करून द्यावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी सिंघम 1 आणि सिंघम अगेन मधील काही प्रसंग जोडले ते खरंच प्रेक्षकांनी इमॅजिन देखील केले नसतील. सिम्बा या पात्राचा पहिल्या भागाशी नेमका काय संबंध होता हे जेव्हा चित्रपटामध्ये कळतं तेव्हा तर प्रेक्षक नक्कीच अचंबित झाले असतील. त्यामुळे ऍक्शन चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या कोणत्या अपेक्षा असतात त्या दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी यांनी चित्रपटात पूर्ण केल्यात यात खरंच शंकाच नाहीये. ऍक्शन सीन्स, कॉमेडी या सगळ्या गोष्टी सुरू असताना कुठेही रामायणाच्या मूळ कथेला धक्का लागणार नाही याची विशेष काळजी लेखकाने घेतली. आणि आनंदाची बाब म्हणजे या चित्रपटाची कथा मराठमोळे लेखक क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहे. आता नेमका हा चित्रपट का पाहावा, तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील आयडियल सिक्वेल चित्रपटासाठी हा चित्रपट नक्की पाहावा. दुसरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास अर्थात रामायण कसं घडलं हे आधुनिक पद्धतीची कथा आणि त्याचा सपोर्ट घेत केलेली उत्तम मांडणी ती पाहण्यासाठी हा सिनेमॅटिक अनुभव नक्की घेण्यासारखा आहे. त्यानंतर सरप्राइझिंगली खलनायक अर्थात रावणाच्या भूमिकेत दिसलेला अर्जुन कपूर याने उत्तम अभिनय केलाय. कारण आजवर त्याने केलेली कामं फारशी उठावदार नव्हती, पण सिंघम अगेन मध्ये त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आणि त्याचं अभिनय कौशल्य त्याला दाखवता आलं असं नक्कीच म्हणावं लागेल. संपूर्ण चित्रपटात 1-2 बाबी जरा इथे याची काय गरज होती असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या नक्कीच होत्या. त्यापैकी पहिलं म्हणजे टायगर श्रॉफ हा लक्ष्मण रूपात दाखवलाय, पण त्याचे फायटिंग सिक्वेन्स जरा जास्तच खेचल्यासारखे वाटतात. केवळ त्याला येणारा आर्ट फॉर्म दाखवता यावं म्हणून इन्क्लूड केल्यासारखं काही ठिकाणी वाटतंय. दुसरं म्हणजे लेडी सिंघम अर्थात दीपिकाला रोहित कॉप युनिव्हर्स मध्ये या चित्रपटातून इंट्रोड्यूस केलंय खरं, पण तिचा चित्रपटामध्ये ओव्हरऑल प्रेझेन्स हा फारच कमी दिसला. मुळात काय होतं, जेव्हा एकापेक्षा अधिक मोठे स्टार एकत्र चित्रपटात येतात तेव्हा नेमकं मोठं कुणाला दाखवायचं हा प्रश्न खरं तर पडतो. कारण सिंघम अगेन मध्ये जॅकी श्रॉफ, करीना कपूर, अजय देवगन, अक्षय कुमार हे सगळे रणवीर
सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ यांच्यापेक्षा सिनियर मंडळी आहेत, त्यामुळे त्यांना जास्त कॅमेरा स्पेस दिली जाऊ शकते आणि यांना कमी होऊ शकते असं होण्याचे चान्सेस नक्कीच असतात. पण रोहित शेट्टीने कथेचा नायक अजय देवगण, नायिका करीना कपूर यांना मध्यभागी ठेवत इतर कलाकारांचीही कॅमेरा स्पेस कमी होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे कुठेही या चित्रपटात गाण्यातून कथा पुढे ढकलली नाहीये. मुळात चित्रपटात गाणंच नाहीये, आहे ते केवळ बीजीएम अर्थात बॅकग्राऊंड म्युझिक. पण सिंघमच्या आधीच्या चित्रपटांची जर का तुलना केली तर सिंघम अगेनचं बीजीएम तितकं इम्पॅक्टफुल खरं तर वाटत नाहीये. जाता जाता वळूयात अभिनयाकडे. सिंघमची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणने तर कमाल अभिनय केलाच आहे, पण करीना, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर यांनीही अतिशय उत्तम काम केलंय. टायगर श्रॉफ केवळ ऍक्शन करताना खरं तर बरा वाटतो, पण त्याचा अभिनय तितकासा भावत नाही. शिवाय या सगळ्या चित्रपटात रंगत आणली आहे ती रणवीर सिंगने. हनुमान रूपी रणवीरने हनुमान जेव्हा सीता माता सुखरूप आहे का हे पाहण्यासाठी रावणाच्या लंकेत जातो, तेव्हा तिथे काय घडतं हे सारं काही ऍक्शनच्या माध्यमातून चित्रपटात दाखवलंय. आणि ज्याप्रमाणे आपल्या शेपटीने हनुमानाने लंकेला आग लावली होती तशीच आग, पण मॉडर्न टच देणारा तो प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. त्यासोबतच सिम्बा जसा विनोदी स्वभावाचा दाखवलाय, तो स्वभाव याही चित्रपटात असल्यामुळे एक रंग चित्रपट पाहताना नक्कीच येते. सिंघम अगेन हा चित्रपट रामायणातील प्रत्येक प्रसंग एका वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर सादर करतो. रामायणातील प्रत्येक ठिकाणाचं डॉक्युमेंटेशन करून त्याचं अस्तित्व देखील या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. त्यामुळे युवा पिढीला हा चित्रपट आणि रामायण नेमकं काय होतं, कसं घडलं होतं हे सांगणारा हा चित्रपट नक्कीच आहे. त्यामुळे बदलता काश्मीर, रामायणाचं महत्व हे सारं काही सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे सिंघम मध्ये दाखवण्यात आलंय आणि ते एकदा तरी नक्कीच पाहावं. अद्याप तुम्ही सिंघम अगेन पाहिला नसेल तर नक्की पहा. तुम्हाला चित्रपट कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला लिहून नक्की कळवा. त्यासाठी महाएमटीव्हीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा, इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.